आजच्या लेक्चर मध्ये आपण एक इन्स्ट्रुमेंट इंट्रोड्यूस करणार आहे ज्याचं नाव आहे वर्नियर कॅलिपर. सो या बॉक्स मध्ये हा वर्नियर कॅलिपर आहे. सो हा काय यूज करायचा किंवा कशासाठी यूज करायचा, तर जनरली जे काही खूप छोटे ऑब्जेक्ट्स असतील त्या ऑब्जेक्टचा डायमीटर जर आपल्याला मेजर करायचा असेल, एक्सटर्नल डायमीटर किंवा इंटरनल डायमीटर, तर आपण या वर्नियर कॅलिपरचा यूज करतो. हा कसा यूज करायचा ते मी सांगणार आहे. ठीक आहे. आता या वर्नियर कॅलिपर वरती दोन स्केल असतात. एक मेन स्केल रीडिंग जे फिक्स्ड आहे, तुम्ही याला मूव्ह करू शकता. हे तुमचं असणार आहे मेन स्केल रीडिंग, आणि जे मूव्ह होत आहे ते असणार आहे वर्नियर स्केल रीडिंग. आणि तुम्ही या वर्नियर कॅलिपरचा घेणार आहे लिस्ट काउंट. असं तुम्ही याला फाइंड आउट करणार. सो लिस्ट काउंट आपल्या समोर आहेत बघा. 0.1 mm. जर तुम्ही mm मध्ये घेत असाल लिस्ट काउंट तर किती येतो? 0.1. आणि जर तुम्ही सेंटीमीटर मध्ये घेत असाल तर 0.01. येस, सेंटीमीटर. डन. सो आता एक आपण ऑब्जेक्ट घेऊया. त्या ऑब्जेक्टची डायमीटर आपण मेजर करूया. तुम्ही मला सांगा याचं फायनल आन्सर काय येत आहे. एक ऑब्जेक्ट द्या मला. हा. सो या वर्नियर कॅलिपर मध्ये आपण एक रबर घेतलाय. सो या रबरची डायमीटर आपण घेणार आहे. ठीक आहे. बघा इथं तुम्हाला मेन स्केल रीडिंग वरती रीडिंग 3 सेंटीमीटर. त्यातली कोणती लाईन मेन स्केल रीडिंगला मॅच होणार आहे ती लाईन आपण काय घेणार? वर्नियर स्केल रीडिंग. तर आपण इथं बघूया. इथं 6 नंबरची लाईन 6 नंबरची लाईन मॅच आहे. मी इथं VSR घेणार 6 इंटू LC आपण घेणार सेंटीमीटर मध्ये, कारण आपण इथली जी काही लेंथ घेतली आहे ती सेंटीमीटर मध्ये घेतली आहे. ठीक. सो 0.01 सेंटीमीटर. आता आपल्याला फायनली आन्सर बघायचा आहे. ठीक आहे. याची डायमीटर किती असणार? करेक्ट 0.06. आता 2.3 प्लस 0.3. येस, आपल्याला काय मिळाला? डायमीटर. क्लिअर आहे सगळ्यांना?